शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेला आहे। विचार म्हणजे प्रॉपरली जर वाचलं ते आमच्या इलेक्शन कमिशनच्या जे जजमेंट आहे त्यामध्ये शेवटच्या पॅराग्राफमध्ये उल्लेख आहे की राज्यसभेची निवडणूक तोंडावर असल्यामुळे आणि 8 तारखेपासून ते आपला नोटिफिकेशन आहे म्हणून वन टाइम हे नाव लवकरात लवकर सुचवावं आणि त्याप्रमाणे त्यांनी नाव दिलं आहे। चिन्हाचा काही विषय राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये होत नाही आणि त्यामुळे मला असं वाटते की आज जे काही नाव दिले इट इज ओनली अ टेम्पररी अरेंजमेंट फॉर आपला राज्यसभाच्या निवडणूक। पण सर राष्ट्रवादी काँग्रेस ही आता तुमच्या पक्षाचं नाव आहे, तोच शब्द त्यांनाही मिळालेला आहे आणि त्यात शरद पवार साहेबांचं नाव देखील आहे। ते स्वाभाविक आहे ना, काहीतरी डिस्टिंक्शन तरी राज्यसभेच्या निवडणुकीसाठीच आहे ना, म्हणून मी म्हणतोय की 27 तारीख नंतर याच्या परत त्यांना ऍप्लिकेशन करून नवीन पक्षाचा नवीन नाव आणि चिन्ह मागावं लागणार आहे। हे जे आता दिलं आहे ना ते फक्त 27 तारीख पर्यंत राज्यसभेच्या निवडणुकीसाठीच आहे। हां, ते तुम्ही लोकांनी वाचलं नाहीये बरोबर, ते बारकीमध्ये तुम्ही शेवटच्या पॅराग्राफ जजमेंटच्या पहा। वन टाइम हे नाव तुम्हाला देण्याचा अधिकार दिला आहे फॉर ओनली राज्यसभा इलेक्शन। 27 नंतर नसेल असा तुमचा दावा आहे। 27 नंतर परत त्याने ऍप्लिकेशन करावं लागेल। आता उद्या काय नाव मिळेल मी कसं सांगू शकतो। परत समजा जे नवीन नाव असेल त्यातही शरद पवार यांचं नाव असलं तर, कारण आग्रही आहेत सगळे नेते त्यांच्या गटातले। आता मी आता त्याबद्दल नाही सांगू शकत। मी फक्त एवढंच म्हणतोय की आता जे झालेलं आहे ते फक्त आणि फक्त 27 तारीखपर्यंत राज्यसभेच्या निवडणुकीसाठीच हा आजचा निर्णय आहे। दुसरा प्रश्न, लोकसभा सचिवालयाला आज आता तुम्ही काय पुढची प्रोसिजर करणार आहात? 24 तास झालेले आहेत, तुम्हाला पक्ष आणि चिन्ह मिळालेलं आहे। आता करावं लागेल ना आम्हाला नवीन, म्हणजे ऑलरेडी आम्ही लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद सगळीकडे पहिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा हे ते सगळं आम्ही ऑलरेडी आमची प्रक्रिया केलेली आहे। आता परत हे कालच्या अधिकृत निकाल लागल्यानंतर आम्ही करणार आणि 1-2 दिवसामध्ये आम्ही सगळ्या म्हणजे जे चेअरमॅन, स्पीकर दोन्हीकडचे तिकडचे महाराष्ट्राचे आणि इथे दिल्लीचे त्यांना आम्ही कळवणार। शरद पवार यांच्या पक्षाकडून अजून याचिका दाखल नाही सुप्रीम कोर्टात, पण तुम्ही कॅव्हेट दाखल केलेला आहे। कॅव्हिएट म्हणजे काय, ते स्वाभाविकच असतो। कुठलाही निर्णय लागल्यानंतर कॅव्हिएट दाखल करणं हे स्वाभाविक आहे, कारण कालच असं म्हणजे तुमच्या माध्यमातूनच आम्हाला कळलं की ते कोर्टात जाणार आहे या निकालाच्या विरोधात। पण ठीक आहे ना, ते पण अधिकार आहे, प्रत्येकाला अधिकार आहे, ते जाणार आणि आम्ही आमची बाजू मांडणार। तुम्हाला पक्ष आणि चिन्ह मिळालं सर, सुप्रियाताईंचा आरोप आहे महाशक्ती आहे तुमच्या पाठीशी, त्यांच्यामुळे झालं हे सगळं। कोणती महाशक्ती मला माहीत नाही, एकच आहे की ते लीगल ऑर्डर आहे, स्पीकिंग ऑर्डर आहे, वाचला तरी पाहिजे।